एक ब्रेकिंग बातमी आहे। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधल्या आरोपीला कोर्टात आणण्यात आलेला आहे। आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जाते। ग्रामस्थांनी देखील तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे आणि त्याला आमच्या ताब्यात द्या, या नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आता ग्रामस्थांकडनं, स्थानिक रहिवाशांकडनं केली जाते। दुसरीकडे या आरोपीला आता कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। नसरापूर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचे आता तीव्र पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्थानिक नागरिकांनी देखील तीव्र निषेध करत आपला संताप व्यक्त केलेला आहे। या प्रकरणामध्ये आता सध्या सुनावणी सुरू झालेली आहे। कोर्टाच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे आणि सुनावणीला सुरुवात झाली आहे असं समजतं। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होतीये आणि या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आता कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। कैलास पुरी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कैलास, आरोपीला कोर्टात हजर केलेला आहे, सुनावणी सुरू झाली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपीला आता कठीणातली कठीण शिक्षा, त्याला फाशीची शिक्षा व्हावी असा एक सूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि तीव्र संताप देखील महाराष्ट्रभरातून व्यक्त केला जातो। आपल्याला माहितच आहे की नसरापूरमध्ये घडलेल्या या घटनेचे पडसाद जे आहे ते संपूर्ण राज्यभरातून उमटत आहेत। अत्यंत संतप्त अशी प्रतिक्रिया जी आहे ते सर्व स्तरातून येत आहे। ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा द्यावी, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही जी सुनावणी आहे ती व्हावी, अशा विविध मागण्या ज्या आहेत त्या ग्रामस्थांच्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर आरोपीला कोर्टात हजर केले गेलेलं आहे। पोलीस जे आहेत त्या ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार करून जो आरोपी आहे त्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत। आता नेमका युक्तिवाद कशा पद्धतीनं कोर्टामध्ये होतं, कोर्ट कशा पद्धतीनं या आरोपीला किती दिवसांची पोलीस कोठडी देतं आणि पुढची कारवाई कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच सर्व स्तरातून हा जो आरोपी आहे त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे। दुसरीकडे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल आहेत, यांनीही नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्या पद्धतीनं तपास जो आहे तो पुढे केला जाईल असं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीनं या आरोपीला शिक्षा मिळते, कशा पद्धतीनं पुढची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच, आणि आता कोर्टाचा काय नेमका निर्णय येतो याकडेही लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।